मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या मोठा ड्रामा सुरू आहे. एकीकडे काव्य आणि जीवा यांच्या नात्याचं सत्य समोर आल्याने नंदिनी आणि पार्थ चांगले खचले आहेत, तर दुसरीकडे मात्र मानिनी तिच्या सुनेच्या बाजूने उभी राहणार आहे. या मालिकेच्या आजच्या भागात जीवा आणि काव्याचा अफेअर समोर आल्यावर नंदिनीला खूप दुःख झाल्याचं दाखवलं आहे. नंदिनी त्या दोघांना म्हणते, तुम्ही एकत्र या, मी तुमचं लग्न लावून देईल. तेव्हा जीवा सांगतो, काव्य आणि त्याच्यात आता काहीही उरलेलं नाही. तो म्हणतो, काव्यावर होतं त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा नंदिनी जीवाची कॉलर पकडून विचारते, तो अजून किती खोटं बोलणार आहे. नंदिनी स्वतः जीवा आणि काव्याचं लग्न लावून द्यायला तयार होते. आतापर्यंत काव्याने तिला हे का सांगितलं नाही असं विचारल्यावर काव्या म्हणते, जीवाबद्दल ती सगळं सांगणार होती, मात्र तिचं आणि पार्थचं लग्न आधीच झालं होतं. तेव्हा मानिनी विक्रमलाही जीवा आणि नंदिनीच्या लग्नाचा प्रसंग आठवतो. काव्याने गावाला नाही तर किमान मुंबईला आल्यावर तरी सांगायला हवं होतं असं नंदिनी म्हणते. त्यावर काव्या म्हणते, नंदिनी पार्थ सोबतचा संसार होण्याआधीच मोडला, त्यामुळे तिला पुन्हा तिच्या ताईचं जीवासोबतचं लग्न मोडायचं नव्हतं, म्हणून ती गप्प राहिली. काका काकू आई बाबा यांचा विचार करून ती काहीच बोलली नाही. काव्य आणि जीवा दोघेही हात जोडून त्यांच्यात आता काहीही नाही असं सांगतात. मात्र नंदिनी हट्टाला पेटते आणि त्यांच्या घटस्फोटाचं सत्य सगळ्यांना सांगते, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. पार्थ नंदिनीची साथ देतो आणि म्हणतो, मला हे लग्न नको आहे. नंदिनी लग्नानंतरचं नको तर लग्नाआधीचं प्रेम जिंकू दे असं म्हणते आणि तिचे बाबा देखील तिला साथ देतात. तिला माहेरी येण्यासाठी सांगतात, तर ती देखील बॅग भरण्यासाठी रूममध्ये जाते. तर दुसरीकडे तिचे बाबा काव्याला या सगळ्यासाठी जबाबदार ठरवतात. तेव्हा मात्र मानिनी काव्याच्या बाजूने उभी राहते. तेव्हा ती म्हणते, तुम्ही तिला ओरडू नका. काव्याने जे काही केलं ते सगळ्यांचा विचार करून केलं. तिने स्वतःच्या आधी आपल्या सगळ्यांचा विचार केला. हे तुमच्या लक्षात का येत नाही? तुमचे चांगले संस्कार आहेत हे, आणि तुम्ही तिलाच दोष देत आहात. माझ्या दोन्ही सुनांचा काहीही दोष नाही. काव्याच्या विरोधात कोणी काही बोललं तर मी ऐकून घेणार नाही. सॉरी, पण नंदिनीलाही मी इथून कुठेही जाऊन देणार नाही. तर रूममध्ये जाऊन जीवा नंदिनीला म्हणवू लागतो, पण नंदिनी बॅग भरून निघते. ती त्यांच्या लग्नाचा फोटो जमिनीवर फेकून तोडून टाकते. आता मालिकेत पुढे काय होणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. धन्यवाद.